गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आठच पार्टिसिपंट्स आलेले आहेत. आय थिंक 1-2 मिनटं वाट बघूया. अदरवाईज विल स्टार्ट. येस, कालची असाइनमेंट कोणी कोणी केली आहे? आपला डे 1 काल झालेला आहे आणि ज्यामध्ये आपण रोजच्या ब्लेसिंग्स लिहायच्या आहेत असं ठरवलेलं आहे. सो ब्लेसिंग्स कशा लिहायच्या हे आपण काल बघितलेलं आहे. वाक्य कसं सुरू करायचं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत व्हायला हव्यात हे आपण काल पाहिलेलं आहे. सो कोणी कोणी लिहिलेले आहेत? उज्ज्वलाजी, ओके, गुड. बाकीच्यांनी? विकासजी, आरतीजी, प्रियाजी, सोनालीजी, पूजाजी, अतुलजी, ओके, ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, मला आधी तुम्ही होमवर्क दाखवायचा आहे, ॲटलिस्ट वाचून दाखवायचं आहे. कोणतंही एक ब्लेसिंग म्हणजेच, ब्लेसिंग हा इंग्लिश वर्ड मी यूज करते आहे, म्हणजेच काय, वरदान, आपल्याला मिळालेलं वरदान. सो तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही लिहिलेलं एक वरदान वाचून दाखवा. सो मी ते करेक्ट आहे की नाही ते सांगेन. एक मिनिट, मला अनम्यूट करू दे तुम्हाला. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. येस, कोण सांगणार आहे? कोणतं एक ग्रॅटिट्यूड, एक कोणतंही वरदान? येस, बोला. कसं आहे, होमवर्क तुम्ही केला आहे हे मान्य आहे, पण हा जो होमवर्क मी केलेला आहे तो होमवर्क तुम्ही व्यवस्थितरित्या केला की नाही हे चेक करणं माझं काम आहे. सो ॲटलिस्ट एक वरदान तुम्ही मला सांगायचं आहे प्रत्येकाने. बोलायचं नसेल तर प्लीज म्यूट ठेवा, कारण खूप बॅकग्राऊंडला डिस्टर्बन्स येतोय. कोणी सांगणार आहे वरदान? मॅडम मी सांगू का? बोला, नाव सांगा. उज्ज्वला मॅडम बोलू? बोला. मी देवा तुझे आभारी आहे कारण मी सुंदर आहे. मी देवा तुझे आभारी आहे कारण माझे खूप शिक्षण झाले आहे. ओके, 2 सांगितले मॅडम. व्हेरी गुड. येस, करेक्ट लिहिलेलं आहे. कोणाचे आभार मानायचे, त्या गोष्टीला, व्यक्तीला त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे आणि कारणसुद्धा दिलेलं आहे. देवा मी तुझे आभार मानत आहे कारण मी सुंदर आहे. येस, व्हेरी गुड. बाकी कोण सांगू शकेल? येस, प्रत्येकाने मला एक तरी. हॅलो. हां, बोला, नाव सांगा. हा मॅम, मी प्रिया गायकवाड बोलते. हां, बोला. मी आजच जॉईन झाले. ओके. माझ्या मिस्टरांची सध्या तब्येत बरी नाही, त्यांनी मानसिक ताण घेतलाय कसला तरी, काय ते त्यांना पण माहित नाही. 1 महिन्यापूर्वी त्यांचे वडील वारलेले आणि आता माझ्या सासूबाईंची हिमोग्लोबिनचा गेल्या वर्षी प्रॉब्लेम झालेला त्यांना, यंदा आता तसं सेम झाले त्यांना. तर मिस्टरांनी माझ्या कसला ताण घेतलाय मला माहित नाही. तेच त्यांना माहित आहे काहीतरी त्यांच्या मनात धडधड चालू आहे, पण काय ते त्यांना सांगता येत नाही. तर मला ग्रॅटिट्यूड लिहायचं त्यांच्यासाठी, तर कसं लिहायला पाहिजे? कालचं माझं मिस झाले, म्हणजे मी आजच जॉईन झाले. बरं, आजच जॉईन झालाय म्हणजे तुम्ही यापूर्वी केलेलं आहे का सेशन? केलेलं आहे मी, ग्रॅटिट्यूड लिहिलेले आहेत, पण मला असं वाटतं मी लिहिते, पण आय थिंक मी काहीतरी चूक होते माझ्या हातनं. म्हणून मी काय लिहायला पाहिजे त्यांच्यासाठी? तुम्ही यापूर्वी केलं असेल तर मला एखादं ग्रॅटिट्यूड बोलून दाखवा, जर तुमच्याकडे असेल तर. आत्ता तुमच्याकडे नोटबुक असेल हा, तर मी एखादं आताही gratitude. माझं रोजचं चालू आहे. मी कमीत कमी 8-10 रोज लिहिते मी रेग्युलर, मागच्या सेशन पासून. हां, तर मी मिस्टरांचे असं लिहिते की थँक्यू युनिव्हर्स, प्रमोद माझ्या मिस्टरांचं नाव,
हम्म. प्रमोद आनंदी आहेत आणि स्वस्थ आहेत. थँक्यू 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 असं लिहिते मी त्यांच्यासाठी. येस येस करेक्ट. अजून त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट करता येईल का मला? हे बघा, खरं तर आजची ही स्टेज नाही आहे की इमिजिएटली कोणाचे प्रॉब्लेम्स वरती फोकस देणं, पण तरीसुद्धा तुमचा जो काही जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मी नक्कीच सांगेन, तुम्ही काय करा, मिस्टरांसाठी हां, हां. त्यांच्या तब्येतीसाठी हवं आहे ना, तर तुम्ही फोकस्ड ग्रॅटिट्यूड करा. हो. फोकस्ड ग्रॅटिट्यूडचं मिनिंग असतं, तुम्ही जे काही 10 ग्रॅटिट्यूड लिहित आहात ते पूर्णपणे मिस्टरांसाठीचे असतील, पूर्णपणे मिस्टरांचे. बरं, ओके. सो बरं. 10 म्हणजे मी कमीत कमी नंबर सांगितलाय. दिवसभरात जर वेळ मिळाला तर तुम्हाला जास्तीत जास्त लिहायचे. ठीक आहे. हो, मी लिहिते जसे जमतील तसे 20-25 पण होतात माझे कधी-कधी. ओके ओके. पण फोकस त्यांच्यावर आहे, तर त्यांच्यासाठी लिहीन मी. थँक्यू त्यांच्या मॅम. आरोग्याबद्दल लिहा. आरोग्य या शब्दामध्ये मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि काय म्हणता येईल, बाहेर अंतर्बाह्य दोन्ही प्रकारचं आरोग्य त्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. सो तुम्ही हे बरं. दोन्हीही लिहू शकता. म्हणजे हे वाक्य ज्याच्यामध्ये आरोग्य हा शब्द चालेल. येईल हे वाक्य त्यामध्ये लिहा. आणि दुसरी गोष्ट, बोलताना चालेल. आत्तासुद्धा तुम्ही बोलताना जे काही सांगितलेत, फक्त एक शब्द वापरायचा, ब्रेकडाऊन हा शब्द वापरा, किंवा काहीतरी कमी आहे असा शब्द वापरा. पण त्यांच्या तब्येतीचं असं आहे, त्यांचं मानसिक हे आहे, असं काही शब्द वापरायचे नाही. यापुढे बोलण्यामध्ये लक्षात घ्या, कारण ज्यावेळेला आपण असे शब्द बोलतो त्यावेळेला थोडक्यात आपण बरं. त्या गोष्टींना आकर्षित करत असतो. कारण आपल्या बोलण्यातून आणि आपल्या हो, विचारातून बरोबर. आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला बघा आपले सगळे इमोशन्स आलेले असतात. एखादी दुःखद गोष्ट सांगायची हो, म्हटली हो. तरी सुद्धा आपल्या मनामध्ये थोडी काय म्हणता येईल, खळबळ माजलेली असते, थोडंसं ते दुःख आलेलं असतं. तेच एखादी आनंदाची गोष्ट सांगायची असेल तरीसुद्धा तेवढा आनंद, उत्साह असतो आपल्या बोलण्यामध्ये. त्यामुळे याबाबत काळजी हो, घ्यायची की बरोबर. आपण बोलताना नेमकं काय बोलतोय. प्रत्येक शब्द असं ओके. एक एक शब्द विचार करूनच तोंडातून बाहेर आला पाहिजे. आणि आता सतत असं बोलत राहा, तुम्ही तुमची ओके. तब्येत योग्य आहे, तुम्ही अतिशय उत्तम आहात, स्वस्थ आहात, असं सतत बोलत राहा त्यांना सुद्धा. ओके मॅम. येस. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके. कोणी कोणी आजचा आपला अभ्यास केलेला आहे, आज सकाळी उठल्यानंतर जो करायचा होता, बाकी नवीन आत्ता जॉईन झालेले आहेत काही जण. सो मला प्रत्येकाने एक एक तरी तुम्ही लिहिलेलं वरदान वाचून दाखवायचं आहे. मला चेक करायचं ते बरोबर लिहिलेलं आहे की नाही. काही जणांनी मला सांगितलं आत्ता, त्याच्यामध्ये काही करेक्शन्स वगैरे सांगितले, ज्यांचं बरोबर होतं त्यांचं बरोबर मी केलेलं आहे. तर उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी विचारते. एक तरी ब्लेसिंग वाचून दाखवा, एक तरी वरदान वाचून दाखवा. तुम्ही काय लिहिलेलं आहे नेमकं. हॅलो मॅम. हां बोला. हॅलो मॅम. हां हा पूजा बोलते, पूजा ठोकळे. हां मी सकाळी उठले होते तर माझ्या जवळजवळ मी 15 लिहिलेले आहेत, पण मी सध्या एकच वाचून दाखवते. येस. थँक्यू सो मच देवा, मला पुन्हा एकदा नवीन लाईफ जगण्याची संधी तू मला दिलीस, त्याच्याबद्दल आभारी आहे. ओके. पुस्तक आहे आत्ता तुमच्याजवळ, पुस्तक घेतलेलं आहे तुम्ही. पुस्तक नाही. नाही आहे. बरं. नाही. PDF बघितली तुम्ही ग्रुपवरती पाठवलेली. हा हा, ती बघितली. बघितली. त्याच्यामध्ये 4 वाक्य कशा प्रकारे दिलेली आहेत. सुरुवात थँक्यूनी केलेली आहे, आभारी आहे असं आहे. हा आहे हा नक्की. बरोबर. ओके. हा त्यामध्ये जे 4 फॉर्मॅट दिलेले आहेत, 4 पद्धती दिलेल्या आहेत, त्याच आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्या 4 पैकी कोणतीही एक पद्धत तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या पद्धतीने लिहू शकता. सो परत एकदा वाचून दाखवा मला. आभारी आहे. थँक्यू सो मच देवा, मला पुन्हा एकदा नवीन लाईफ जगण्याची संधी दिल्याबद्दल. बरं. ओके. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळालं यासाठी तुम्हाला लिहायचं आहे हे, बरोबर. हा नवीन आयुष्य हा, दिलं किंवा हा. नवीन दिवस दाखवला. ओके. येस बरोबर आहे. बरोबर. अजून एखादं वाचून दाखवा. एक मिनिट. येस. तोपर्यंत दुसरं कोणी वाचू शकतं का. मी वाचू का मॅडम? हां बोला. मी वाचू? हां. उज्ज्वलाजी तुमचं झालेलं आहे, एकदा सांगितलेलं आहे, तुम्ही करेक्ट लिहिलेलं आहे. So, ठीक आहे. नाही, पुस्तक वाचू का म्हटलं?
हां हां, पुस्तक वाचू शकता. 2 मिनिटं आपण फक्त हे घेऊया, चेक करूया. मी एक सांगते. मॅम मी लिहिलेलं आहे की थँक्यू 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 युनिव्हर्स, मला 2 सुंदर मुली दिल्याबद्दल, ज्यांच्यामुळे माझं आयुष्य कम्प्लीट झालं आहे आणि ज्यांच्यामुळे मी खूप खुश आहे. ओके. आता इथे जे थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3 वेळा तुम्ही लिहिलेलं आहे. मी एकदा शेअर करते पुस्तक तुमच्यासमोर आणि पुन्हा एकदा दाखवते. इंग्लिशमध्ये ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी मी इंग्लिशचं बुक पण आत्ता दाखवणार आहे, शेअर करणार आहे. 1 मिनिट. मराठीमधलं बघा आधी. 4 वाक्य दिलेली आहेत, 4 फॉर्मॅट आहेत. स्क्रीन शेअर झाली का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो हो, दिसतीये. एक मिनिट. नाही, आता नाही दिसत, ब्लँक दिसतंय. ब्लँक दिसतं. 1 मिनिट. येस. आता आली क्लिअर? हो हो, आता आहे क्लिअर. यातलाच एक फॉर्मॅट चूज करायचा आहे. संपदाची तुमच्यासाठी सांगते मी इंग्लिशमधलं, पण आधी हे मराठीमधलं बघा. माझ्याकडे काय आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे. कारण का? कशामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ? इथं कशामुळेचा आन्सर लिहा की माझ्याकडे माझं स्वतःचं घर आहे त्यामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे. सॉरी, इथं काय म्हणता येईल कशामुळे? येस. माझ्या घरामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे कारण या घरामध्ये मी माझ्या फॅमिलीबरोबर किंवा कुटुंबाबरोबर आनंदाने वेळ व्यतीत करू शकते. त्याचप्रमाणे इथे पुढे कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे? कारण का? हा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. कशासाठी ती गोष्ट आली पाहिजे आणि का? हे कारण आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला वाचायचं आहे त्यावेळेला आपल्याला 3 वेळा थँक्यू म्हणायचं आहे. इथे कुठेही 3 वेळा थँक्यू लिहायला सांगितलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. सो 3 वेळा थँक्यू लिहायचं नाही आहे. आपलं ब्लेसिंग किंवा ग्रॅटिट्यूड लिहून झालं की त्यानंतर ते वाचायचं एकदा आणि 3 वेळा शेवटी थँक्यू म्हणायचं आहे. ओके, मी इंग्लिशमधलं शेअर करते. बघूया त्यामध्ये थोडासा डिफरन्स असू शकतो. ज्यांना इंग्लिशमध्ये लिहिण्यामध्ये इंटरेस्ट आहे ते या पद्धतीने लिहू शकतात. आय एम ट्रूली ब्लेस्ड टू हॅव. जसं की संपदाजी तुम्ही असं लिहू शकता. आय एम ट्रूली ब्लेस्ड टू हॅव टू चिल्ड्रन. ठीक आहे. टू हॅव 2 चिल्ड्रन बिकॉज दे ॲड हॅपीनेस इन माय लाईफ. ठीक आहे. संपदाजी अनम्यूट करू शकताय तुम्ही? तुम्ही आहात का संपदाजी? तुम्हाला अनम्यूट करते. ओके. किंवा पुढे बघा. आय एम सो हॅप्पी अँड ग्रेटफुल फॉर डॅश डॅश व्हॉट. कशासाठी ते लिहायचं आहे? बिकॉज व्हाय. कोणासाठी तुम्ही आनंदी आहात, ग्रेटफुल आहात. मग इथे फॉर नंतर तुम्ही युनिवर्स टाकू शकता, फॉर गॉड लिहू शकता. बिकॉज जसं की आत्ता फर्स्ट पार्टिसिपंट्स कोणी पूजाजींनी सांगितलं आय थिंक की सकाळी उठवल्याबद्दल म्हणजे थोडक्यात नवीन आयुष्य दिल्याबद्दल. सो इथे तुम्ही लिहू शकता बिकॉज आय कॅन सी न्यू किंवा अ न्यू डे इज ॲडेड इन माय लाईफ. सॉरी, प्लीज म्यूट ठेवा.
आशाजी? आय एम ट्रूली ग्रेटफुल फॉर डॅश डॅश बिकॉज डॅश डॅश. इथे सुद्धा वाक्य ज्या पद्धतीने दिले त्याच पद्धतीने सुरुवात करा. तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असेल तर मी आज ही PDF सुद्धा पाठवून देते. तुम्ही यामधला सुद्धा लेसन वाचू शकता. हिंदीमध्ये सुद्धा आहे, त्या पद्धतीने लिहू शकता, मराठीमध्ये लिहू शकता. पण थँक्यूनी सुरुवात नाही करायची आहे. हे जसं वाक्य दिलं आहे त्याच पद्धतीने, किंवा मराठीमध्ये आपण बघितलं या पद्धतीने तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. येस, अजून कोण शेअर करेल? अजून कोणी लिहिलेलं आहे? वाचून दाखवा. हॅलो मॅम. हां, बोला. हॅलो. मी बोला, पूजा ऐका. बोलते. हं. बोला. हा, मी आभारी आहे सद्गुरूची, मला विनायक चौधरी सारखा चांगला जोडीदार दिला. मी आभारी आहे सद्गुरूची, माझ्या वैवाहिक जीवनात आनंद दिल्याबद्दल. येस, करेक्ट करेक्ट. येस, मी आभारी आहे इथून सुरुवात केली तरीसुद्धा नाही, पण इथे नाही दिलेला तसा फॉर्मॅट. मी आभारी आहे, त्यामुळे शक्यतो हा फॉर्मॅट फॉलो करा. असं नाही आहे की मी आभारी आहे किंवा थँक्यूने सुरुवात केली तर ते होणार नाही आहे. पण तरीसुद्धा जे नवीन पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं कन्फ्युजन नको यासाठी, जे आधीचे पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी यापूर्वी पुस्तक हे केलेलं आहे आणि ज्यांनी मॅजिक अनुभवलेलं आहे, त्यांनी जर का त्या पद्धतीने केलं तर चालणार आहे. कारण कसं आहे की आपल्या इमोशन्स तेवढ्या स्ट्रॉंग झालेल्या असतात, तेवढ्या फिलिंग्सनी आपण बोलतोय. पण नवीन पार्टिसिपंट्सना काही वेळेला कन्फ्युजन होऊ शकतं की असं कसं, इथे कुठे लिहिलं आहे मी आभारी आहे सुरुवातीला, मग कसं काय लिहायचं. तर तुम्ही शक्यतो नवीन पार्टिसिपंट्सना माझी विनंती आहे की शक्यतो हा फॉर्मॅटच फॉलो करा. ओके. येस, अजून कुणाला शेअर करायचं आहे किंवा काही शंका आहे कालच्या सेशनबद्दलच्या? येस. मॅम मी रीड करून दाखवू का? हां, कोण बोलताय? हां, वाचा वाचा, सोनालीजी. येस. तुमचं वरदान वाचताय ना तुम्ही? सर्वप्रथम मी आईचे आभार मानले आहे. हं. वाक्य वाचा, जे लिहिलंय ना ते हॅलो वाचा. मॅम, आवाज येतो? येतोय येतोय. येस, आवाज येतोय तुमचा, तुम्ही बोला. हॅलो. ओके ओके. मला हे जग ज्या व्यक्तीने दाखविले, सर्वात प्रथम माझ्या येस, माझा आवाज येतोय? सोनालीजी बोला तुम्ही. हां, बोला परत. पुन्हा रीड करते. मला हे जग ज्या व्यक्तीने दाखविले, सर्वात प्रथम माझ्या आईचे खूप खूप आभार. मला आयुष्यात आनंदी राहण्याची ताकद व तसेच बऱ्याच गोष्टींमध्ये समाधानी राहण्याची मौल्यवान शिकवण देणाऱ्या माझ्या आईचे मनापासून आभार. तिने मला नेहमीच टेन्शन फ्री राहण्यास शिकविले. नात्यांमध्ये कितीही वाद असले तरी ते लगेच विसरून माफ करावे व नव्याने सुरुवात करण्यास शिकविले. माझ्या शिक्षण काळात कधीही कंटाळा न करता मला डबा पुरविला. बऱ्याच मौल्यवान गोष्टी शिकवल्याबद्दल मी मम्मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. इथे काय झालेलं आहे, तुम्ही बरेचसे स्टेटमेंट्स लिहिलेली आहेत आणि कोणाचे आभार मानायचे आहेत हे स्पेसिफिक लिहायचं आहे. तुमचं जे सुरुवातीचं वाक्य आहे त्यामध्ये पहिल्यांदा आई या शब्दावरती फोकस द्या की मी आई तुझे आभार मानते किंवा मी माझ्या आईचे खूप आभार मानते. कारण हा शब्द त्यामध्ये यायला पाहिजे. कारण तिने मला वेळच्या वेळी डबा पुरवला किंवा जे काही तुम्हाला लिहायचं आहे, आयुष्य कसं जगायचं ते शिकवलं आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या. पण कारण हा वर्ड आला पाहिजे. बिकॉज या वर्डला खूप महत्त्व आहे, अतिशय महत्त्वाचा हा शब्द आहे, त्यामुळे तो यायलाच हवा. इंग्लिशमध्ये लिहित असाल तरीसुद्धा बिकॉज किंवा मराठीमध्ये लिहित असाल तर कारण, हे तुम्ही लिहायलाच हवं आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की छोटी छोटी वाक्य बनवा. एकाच वरदानामध्ये खूप मोठं लिहिलं, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की जास्त फिलिंग येत आहेत तर तुम्ही लिहिलं तरी चालेल. पण नवीन पार्टिसिपंट्ससाठी सांगते की आत्ता तुमची सुरुवात आहे आजपासून, त्यामुळे आत्ता मोठी वाक्य करायला जाऊ नका. सध्या छोटी छोटी वाक्य करा. एक कारण लिहिलं तरी चालणार आहे, कारण आणि मग जे काही आहे ते वाक्य लिहायचं. येस, अजून कुणाला शेअर करायचं आहे? अदरवाईज आपण सुरू करूया आपलं सेशन.
रीड कोण करणार आहे? उज्ज्वलाजी तुम्ही करताय ना? हो हो. आजचा आपला दिवस 2 आहे. दिवस 2 जादूचा दगड. आजच्या आपल्या लेसनचं नाव आहे जादूचा दगड. सो पहिल्यांदा ही इमेज दिसते तुम्हाला. या इमेजमध्ये अस्पष्ट आहे कारण पुस्तकामध्ये ॲक्च्युली थोड्याशा ब्लॅकिश अशा इमेजेस आहेत. इथे लॅम्प दिसतोय. लॅम्पचा उजेड पडलेला आहे आणि हा उजेड जिथे पडलेला आहे त्या टेबलवरती एक दगड दिसतोय. मोठा दगड आहे खरं तर. पिक्चर आहे, हे इमेज आहे म्हणून त्यांनी मोठा दगड घेतलेला आहे आणि या दगडामधून जादू बाहेर पडते. ओके, काल मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला कुठलाही एक दगड घेऊन यायचा आहे. सो तुम्ही सगळ्यांनी आणलेला आहे. येस, दगड आणलेला आहे. तुम्ही व्हिडिओ ऑन करून दाखवू शकता मला की तो नेमका दगड कसा आहे. डिस्टर्बन्स येतोय मॅडम खूप. डिस्टर्बन्स येतोय का? ओके, क्लिअर येत नाही आवाज? मॅम आवाज क्लिअर नाही येत आहे तुमचा. ओके, आता येतोय आवाज क्लिअर? हां, मी जादूचा एक दगड आणायला सांगितला होता काल. जादूचा नाही, तो जादूचा आपल्याला बनवायचा आहे. सो दगड कोणी सगळ्यांनी आणलेला असावा अशी मी आशा करते. आणलेला नसेल तर मी माझा दगड दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली दगड हा कुठलाही दगड असायला हवा आहे, तो असं काही नाही स्पेसिफिक. पण दिसतोय सगळ्यांना? अशा प्रकारचा दगड कदाचित तुम्हाला आत्ता मिळणार नाही कारण हा मी ॲक्च्युली फिश टँक जिथे असतात सेल करायला तिथले फिश टँकमध्ये टाकणारे जे दगड असतात तो आणलेला होता. पण सध्या शॉप्स वगैरे सगळे बंद आहेत. पण तुम्ही कुठलाही अंगणातला किंवा बागेमध्ये असेल एखादा दगड, असा दगड आणू शकता. फक्त तो शक्यतो हातामध्ये बसेल, तळहातामध्ये बसेल एवढा असायला हवा तळहातामध्ये. आणि तळहात म्हणजे मूठ बंद केल्यानंतर तो आतमध्ये राहायला हवा, एवढा छोटा पाहिजे. आणि आतमध्ये घेतल्यानंतर असा शार्प एजेसचा नको की जो आपल्याला थोड्याशा वेदना देईल किंवा सतत टोचत राहील, असा नको आहे आपल्याला. सो आय होप सगळ्यांनी आणला असेल. आणला नसेल तर आय थिंक तुम्ही आज घेऊन यावा लेक्चर झाल्यानंतर आपलं, कारण आपल्याला आजपासूनच त्याची सुरुवात करायची आहे. सो आज रात्री झोपताना आपल्याला त्या दगडाचा यूज करायचा आहे. येस, अजूनही आवाज येत नाही आहे का माझा? चॅटमध्ये लिहा प्लीज, आवाज येत नसेल तर. ओके, येस, सुरू करूया आपण. उज्ज्वलाजी तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. सुरू करा. दुसरा दिवस जादूचा दगड. प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा विचार करा. सर्वांच्या वाट्याला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवांचा नको. चार्ल्स डिकन्स, लेखक. प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा विचार करा. आत्ता किती वाजलेले आहेत? 9:30 वाजलेले आहेत. 9:15 म्हणजे 9:15 होऊन गेलेले आहेत. 9:15चं जे टायमिंग आहे त्या वेळेला घडलेल्या घटना हा पण तुमचा भूतकाळच झाला. भले हे सेशन सुरू होण्याच्या आधी एखादी गोष्ट काही घडलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे.
वर्तमानाचा विचार करायचा म्हणजे काय, आत्ता या घडीला काय आहे. माहिती नाही आज काय ब्रेकडाऊन आहे, माझा आवाज क्लिअर जात नाही आहे. ओके, एकच मिनिट द्या मला. हॅलो, आवाज येतोय आता? क्लिअर आवाज येतोय? ओके. ये शशिकांतजी, एकदा तुमचा नेटवर्कचा काही इश्यू आहे का बघा, किंवा डिव्हाइसचा, कारण बाकीच्यांना आवाज येतोय. ओके. सो आत्ता या क्षणी तुमच्याजवळ काय आहे त्याचा विचार करायचा आहे. आत्ता या क्षणी कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या वरदानांचा विचार करायचा आहे. चांगल्या गोष्टी म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजेच वरदान, तर भूतकाळातल्या दुर्दैवांचा नाही. भले आज दिवसभरात एखादी वाईट घटना घडली असेल तरी सुद्धा त्याचा विचार करायचा नाही. पुढे वाचा. शशिकांतजी, तुम्हाला बाकीच्यांचा आवाज येतोय, म्हणजे रीडरचा आवाज येतोय का? उज्ज्वलाजी वाचा. हो, वाच. कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला या कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला कृतज्ञतेची आठवण झाली तर त्यामुळे तुमच्या आयुष्याला कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होण्यास मदत होते आणि नेमकी याचसाठी ही जादूची कृती आहे. द सिक्रेट या चित्रपटात आणि पुस्तकात ली ब्रोअर यांनी कृतज्ञता दगडाची कृती सांगितलेली आहे. या संबंधात त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ही एक वडिलांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला होता तेव्हा या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यामुळे मुलाच्या तब्येतीत आश्चर्यकारक सुधारणा घडून आली. त्यानंतर जगभर अनेक लोकांनी पैशासाठी, आजार बरा होण्यासाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यांना यश मिळालं. येस, कृतज्ञतेची सवय होण्यासाठी, सवय कोणाला करायची आहे? आपल्याला आपल्या स्वतःला नाही करायची आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याची सवय करून द्यायची आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, तर सलग ही कृती आपल्याला एकाग्रतेने करायची आहे. म्हणजे कोणती कृती, तर दिवस 1 जो आपण काल सुरुवात केलेली आहे, आज सकाळपासून आपण लिहायला सुरुवात केलेली आहे, तर ही कृतज्ञतेची सुरुवात म्हणजेच रोजच्या रोज वरदान लिहिणं हे आपल्याला रोज करायचं आहे, न चुकता करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आजचा जो अभ्यास असणार आहे तो रात्री झोपताना करायचा आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपलं सबकॉन्शियस माइंड हे रात्री झोपण्याआधी 15 मिनिटं ॲक्टिव्ह होतं, म्हणजेच ते जागं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला सुरुवातीची 15 मिनिटं ते जागं असतं. सो लेखिकेने हे पुस्तक इतक्या सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की आपल्याला रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी. उज्ज्वलाजी, तुमच्या इथे खूपच डिस्टर्बन्स आहे, मी म्यूट करते तुम्हाला. सो पण ही कृती आपल्याला सलग काही दिवस करणं भाग आहे, कारण तरच आपल्या या सबकॉन्शियस माइंडला आपण हे कृतज्ञतेचं खाद्य पुरवल्यानंतर सतत पुरवत राहिलो की त्याची भूक भागणार आहे आणि त्याला ती सवय होणार आहे की रोज रात्री झोपताना कृतज्ञतेचं जेवण करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर सुद्धा तेच करायचं आहे. सो असं जर का तुम्ही करायला लागला, लक्षात घ्या, तुम्ही बाकी कुठल्याही गोष्टी करू नका, पण या 2 गोष्टी तुम्हाला पुढचे 27 दिवस करायच्याच आहेत. कोणत्या 2 गोष्टी? सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्लेसिंग्स लिहिणं, आपल्याला मिळालेले वरदान लिहिणं, आणि आज आपण जे काही शिकणार आहोत, जे काही बघणार आहोत, ह्या दगडाची कृती ती रोज रात्री झोपताना, ज्याची सुरुवात आपल्याला आज रात्रीच करायची आहे. त्यामुळे आज सेशन संपल्यानंतर काही करून तुम्हाला जर दगड आणलेला नसेल, मिळालेला नसेल, तर तो आणायचा आहे. येस, द सिक्रेट हा मूवी मी तुम्हाला आज बघायला सांगितलेला होता. यापूर्वी जर का तुम्ही पाहिलेला असेल तर हा जो सीन आहे त्यामध्ये की एका व्यक्तीची ही गोष्ट आहे ज्याचा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला होता आणि त्यांनी त्याच्या मुलासाठी या दगडाचा वापर केला आणि एखाद्या जादूमयरीत्या चमत्कार व्हावा अशा पद्धतीने त्याच्या मुलाची तब्येत सुधारली आणि तो बरा झाला. तर हा मूवी जर का तुम्ही बघितला, हिंदीमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मी लिंक पण पाठवलेली आहे ग्रुपवरती, जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्हाला हा सीन लक्षात येईलच. येस,
पुढे वाचा. प्रथम एक खडकाचा किंवा दगडाचा तुकडा शोधा. तो आकाराने तुमच्या तळव्यात राहील एवढा लहान असावा. नंतर तो दगड हाताच्या तळव्यावर ठेवून तुमच्या बोटांनी तो झाका. हा दगड टोकदार कडा असलेला नसावा, जास्त वजनदार नसावा, गुळगुळीत असावा, जो हातात घेतल्यानं तुम्हाला खरोखरच छान वाटेल. तुम्हाला हा जादूचा दगड तुमच्याकडे जर बाग असेल तर तिथेही एखाद वेळी सापडेल, किंवा नदीच्या पात्रातून, समुद्राच्या खाडीतून, महासागरातून किंवा उद्यानातून तो शोधून तुम्ही मिळवू शकता. पण यापैकी कोणतीच जागा तुमच्या आसपास नसेल आणि दगड सहजी मिळणं शक्य नसेल तर तुमच्या शेजाऱ्यांना, कुटुंबियांना किंवा मित्रांना तो आणायला सांगा. कदाचित असा मौल्यवान खडा किंवा दगड अगोदरच तुमच्याकडे असेल तर तो जादूचा दगड म्हणून तुम्ही वापरू शकता. येस, दगड कसा असावा नेमका हे तुम्हाला मी काल मेसेजमध्ये पण दिलेलं होतं आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा सांगितलेलं आहे की तो हाताच्या तळव्यावर मावेल एवढा असावा. टोकदार कडा का नसाव्यात? कारण आपलं लक्ष मग ज्या वेळेला आपण ही जी काही कृती आज करणार आहोत त्या कृती करताना आपलं लक्ष ते अनकम्फर्टेबल जर का जाणवत राहिलं तर आपलं लक्ष लागणार नाही आहे त्या कृतीकडे. म्हणून आपल्याला तो नॉर्मल आपला साधा प्लेन असा असेल तर उत्तम आहे. प्लेन म्हणजे काही वेळेला चपटे दगड पण मिळतात, खाली अंगणामध्ये वगैरे इझिली अवेलेबल असतात. असं काही नाही की त्यासाठी तुम्हाला एखाद्या खाडीमध्ये जायचं आहे किंवा महासागरामध्ये जायचं आहे, काहीही गरज नाही आहे. जवळपास या गोष्टी असतील म्हणजे नदी वगैरे असेल किंवा काही जणांच्या घरामध्ये सुद्धा डेकोरेशनसाठी ठेवलेले असतात, शोकेसमध्ये वगैरे असतात काही जणांच्या घरी. सो त्यातला एखादा दगड तुम्ही घेऊ शकता. आणि जर का नसेलच तसं पॉसिबल नाही झालं तर आपल्या आजूबाजूला मित्र मैत्रीण कुणी असेल किंवा शेजारी पाजारी असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्याजवळ असू शकतो एखादा दगड. काही वेळेला बऱ्याचदा असं होतं की अक्षरशः आपण तो दगड शोधायला जातो आणि आपल्याला हवा तसा दगड जणू काही तो आपलीच वाट बघतोय असा पडलेला असतो आणि त्याच्यावर आपली नजर जाते. असं घडलेलं आहे बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये. सो जो काही दगड मिळेल तो खास आपल्यासाठी बनलेला आहे असं समजायचं आणि तो दगड घ्यायचा आहे. या दगडाचं पुढे काय करायचं बघूया. पुढे वाचा. असा हा जादूचा दगड तुम्हाला सापडला की तुमच्या झोपाच्या जागेजवळ अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला झोपी जाताना तो नक्की दिसेल. गरज असेल तर बाकीच्या गोष्टी उचलून त्याच्यासाठी खास जागा तयार करा, म्हणजे झोपताना हा जादूचा दगड तुम्हाला सहज दिसेल. तुम्ही जर गजराचं घड्याळ वापरत असाल तर त्याच्या जवळ हा दगड ठेवा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही गादीवर बसलात की झोपण्यापूर्वी तो जादूचा दगड तळहातावर ठेवा आणि बोटांनी तो बंद करा. दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली अशी सर्वात चांगली गोष्ट कोणती होती याचा शोध घ्या. मॅडम, तुमच्या पाठीमागे खूप डिस्टर्बन्स येतोय. हो का? फॅन सारखा आवाज येतो. हा, आवाज येतोय. म्यूट कर. तुम्ही वाचा ना, वाचा तुम्ही हा पॅराग्राफ कंप्लीट करा. वाचू. हा. दिवसभरात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली अशी सर्वात चांगली गोष्ट कोणती होती याचा शोध घ्या आणि त्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तो दगड परत तुमच्या झोपायच्या जागेजवळ जिथे होता तिथे ठेवून द्या. बास, एवढंच. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, अगदी सोपी गोष्ट सांगितलेली त्यांनी की जो काही दगड तुम्ही आणणार आहात तो तुम्हाला झोपायच्या जागेजवळ ठेवायचा आहे. का? कारण आपल्याला ही जी कृती करायची आहे ती झोपताना करायची आहे. झोपताना म्हणजे अक्षरशः ज्या वेळेला तुम्ही आता डोळे बंद करून झोपताय त्या क्षणी करायची आहे. असं नाही की तुम्ही झोपायला गेलेला आहात, त्या दगडाची कृती केली आणि पुन्हा तहान लागली म्हणून उठलात, पाणी प्यायला गेलात, असं नाही करायचं आहे. सो अक्षरशः झोपायच्याच वेळेला तुम्हाला ही कृती करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही एक खास जागा करू शकता. हे का सांगितलं आहे की घरामध्ये समजा एखादी मेड वगैरे असेल आणि हा कसला दगड ठेवला इथे म्हणून समजा टाकून दिला तर असं व्हायला नको. म्हणून एखादी वाटी घ्या, एखादा बाऊल घ्या, त्या बाऊलमध्ये तो दगड ठेवा आणि तो बाऊल शक्यतो आपल्या झोपायच्या जागेच्या जवळ म्हणजे बेडच्या जवळ जर का एखादं टेबल असेल किंवा तुम्ही अलार्म क्लॉक वगैरे वापरत असाल तिथे ठेवलं असेल तर त्या क्लॉकच्या शेजारी तुम्ही ठेवू शकता. आणि आता नेमकी कृती काय करायची आपल्याला? तुम्ही झोपायला गेलात की झोपण्यापूर्वी तो दगड तळहातावर घ्यायचा आहे, बोटांनी बंद करायचा आहे. तळहात म्हणजे मूठ बंद करायची आहे आणि मग दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत. बघा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या असू शकतात
मग चांगल्या गोष्टी म्हणजे असं काही फार मोठं घडायला पाहिजे असं नाही, की अगदी इन्क्रिमेंट झालं, पेमेंट वाढलं, काहीतरी गुड न्यूज मिळाली असं पाहिजे असं नाही आहे. साधी गोष्ट, की आजचा चहा माझ्या बायकोने इतका सुंदर केला होता, बस तेवढी गोष्ट जरी तुम्ही पकडली तरी बास आहे. किंवा एखादी भाजी आज इतकी मस्त झाली होती, की खरोखरच अजूनसुद्धा त्या भाजीची चव माझ्या जिभेवर रेंगाळती आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट असू शकते. सध्या सगळेच जण घरी असणार आहात कदाचित लॉकडाऊनमुळे. त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये गोष्ट शोधण्यासाठी घरातल्याच काही गोष्टी शोधायला लागतील. पण अशा खूप साऱ्या गोष्टी असतात चांगल्या घडलेल्या, आणि काय होतं, की आपण ठरवून मुद्दाम होऊन आपण चांगल्या गोष्टी शोधायला जेव्हा सुरुवात करतो, त्यावेळेला पुढे पुढे कालांतराने अशी सवय होते मेंदूला, की तो दगड हातात घेतला की इमिजिएटली आपण चांगल्या गोष्टी साठवायला सुरुवात करतो. हे नॅचरली घडतं. जसं एखादं लहान बाळ असतं, की ज्याला टेडी बेअर वगैरे किंवा एखादी बाहुली असते ती घेऊन झोपायची सवय असते, त्याशिवाय त्याला झोपच लागत नसते. तसंच थोडी ही सवय होणार आहे आपल्याला. पण ही सवय ही कृती इतकी इफेक्टिव्ह आहे, की तुम्ही म्हणाल, की अरे मी हे अशी कृती केली आणि दिवसभरातली चहासारखी छोटी गोष्ट आठवली तर माझं लग्न जमेल, तर मला जॉब मिळेल चांगला, तर माझं नातं चांगलं होईल जे बिघडलेलं आहे, किंवा माझं आरोग्य सुधारेल. तर या सगळ्यांचं उत्तर येस असंच आहे. हे कसं घडतं, का घडतं याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण हे घडतं. तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत, पण दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी आठवताना म्हणजे स्कॅनिंग करणार आहे तुम्ही अख्खा दिवस, तुमच्या डोळ्यासमोरून घालवणार आहात आणि त्यातली एकच गोष्ट उचलणार आहात जी तुम्हाला सगळ्यात उत्तम वाटते आहे, जी तुमच्या दृष्टीने छान झालेली आहे आणि ती खरंच ती झाली त्यामुळे माझा दिवस छान गेलेला आहे असं काहीतरी समाधान आहे. ती गोष्ट फक्त पकडायची, त्या गोष्टीला आठवायचे आणि तिला खूप मनापासून धन्यवाद म्हणायचे. ही अशी गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे आज, त्यासाठी देवा तुझे खूप खूप आभार असं म्हणा. तो दगड काही वेळेला हे बोलता बोलता झोप लागून जाते, दगड हातामध्ये सुद्धा राहून जातो, काहीही प्रॉब्लेम नाही. जर तसं नाही झालं तर तो दगड उचलून जी कुठली जागा आहे तिथे ठेवून द्या आणि लगेच डोळे बंद करा. एखाद्या वेळेला असं झालं की तुम्ही ही कृती केली आणि तुमचा मुलगा जो अजून जागाच आहे आणि तो अचानकपणे तुमच्याजवळ आला की बाबा किंवा पप्पा मला एक काहीतरी गोष्ट सांगा ना, मग टाळायचं नाही आहे किंवा त्याच्यावरती ओरडायचं नाही आहे, चिडायचं नाही आहे, त्याला गोष्ट सांगा, त्याला झोपी लावा आणि त्याच्यानंतर पुन्हा ही कृती करा. किंवा असं झालं की तुमची मिसेस आली, काहीतरी विषय काढला, काहीतरी तुमचं बोलणं झालं, तुमचा काहीतरी संवाद झाला, तर ही कृती केल्यानंतर समजा जर का असं झालं तर पुन्हा एकदा ती कृती ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युली झोपणार आहात त्यावेळेला करा. ठीक आहे, याला वेळ लागणार नाही आहे, अगदी थोड्या वेळाचंच ही कृती आहे. येस, पुढे वाचा उज्ज्वलाजी. यापुढचे 26 दिवस यापुढचे 26 दिवस प्रत्येक रात्री ही जादूच्या दगडाची कृती करा. दिवसभरात काय घडलं याचा विचार करा आणि त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती घडली ते आठवा. जादूचा दगड हातात धरल्यानंतर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे असं म्हणा. दगडाचा असा वापर करणं ही अगदी साधी गोष्ट आहे, पण या कृतीमुळे अनेक जादूमय घटना तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल. दिवसभरात आपण कोणती चांगली गोष्ट केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती आहे हे ठरवताना तुम्ही खरं तर तुम्हाला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागता आणि प्रत्येक दिवशी तुम्ही रोज झोपताना आणि सकाळी उठताना कृतज्ञतेची भावना मनात असेल याची खात्री करून घ्यायला लागता. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची, चांगल्या गोष्टीची मोजदाद आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्री शेवट हा कृतज्ञतेच्या भावनेत होईल याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टींची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते की काही महिन्यातच ते तुमचं आयुष्य बदलून टाकतात. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत, त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींना ती आकर्षून घेते. 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी
चुंबकीय शक्ती तुमची असते, तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआपच तुमच्याकडे खेचली जाते, आकर्षित होते. ओके. सो तुम्हाला वाटेल कदाचित की दगडाचा असा वापर करणं म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट आहे. हो, गोष्ट सोपी आहे कृती करण्यासाठी, पण त्याने जो परिणाम तुमच्या आयुष्यावर घडणार आहे, तो खरोखरच खूप अमेझिंग असणार आहे. दिवसभरातली आपण चांगली गोष्ट बऱ्याचदा असं होतं ना, की तुम्ही आठवून बघा, की एखाद्या वेळेला आपण रात्री काहीतरी वाद होतो घरामध्ये, आपण तसेच झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठावंसं वाटत नाही, कंटाळा आलेला असतो किंवा काहीतरी उदास वाटतं, बेचैन वाटतं आणि तो दिवससुद्धा अख्खा वाया जातो आणि आपण म्हणतो, की शेवटी आजचा दिवस खराबच गेला पूर्णपणे. आजचा दिवस खराबच जायचा होता, असं काहीतरी आपण बोलून ती वेळ मारून नेतो. पण ॲक्च्युली त्याचं कारण आपल्याला माहिती नसतं, की हे कारण यामध्येच लपलेलं आहे. आपण सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी सांगितलेल्या असतात. बरं, काही वेळेला तुमच्या आयुष्यात असं पण घडू शकतं, की रात्री झोपताना तुम्ही जादूचा दगड हातात घेणार आहात, मस्त दिवस गेलेला आहे, तुम्ही खूप खुश आहात आणि अचानकपणे रात्री तुम्हाला कोणाचा तरी फोन आला. कदाचित तुम्ही बॉस असाल, तुमचा बिझनेस